ट्रेनमध्ये इलेक्ट्रिक किटली घेऊन जात होती तरुणी. पोलिसांनी अडवलं. उघडताच बसला धक्का. तरुणीला जागेवरून उचललं. भयंकर प्रकार. तरुणीने असा काय प्रकार केला होता की पोलीसही काही क्षण स्तब्ध झाले. चला जाणून घेऊ. त्या दिवशी ट्रेन नेहमीप्रमाणेच प्रवास करत होती. स्लीपर कोचमध्ये प्रवासी शांतपणे बसले होते. काही जण मोबाईलवर बोलत होते, काही झोपले होते, तर काही खिडकीतून बाहेर पाहत होते. त्याच कोचमध्ये एक तरुणी शांतपणे बसली होती. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही घाई नव्हती. ती अगदी सामान्य प्रवाशासारखी दिसत होती. तिच्या बाजूला एक मध्यम आकाराची बॅग आणि एक सुटकेस होती. बाहेरून पाहिलं तर काहीही संशयास्पद वाटत नव्हतं. ती वेळोवेळी मोबाईल पाहत होती, कधी खिडकी बाहेर बघत होती. आसपासचे प्रवासी तिच्याकडे लक्ष देत नव्हते. सगळं काही अगदी सामान्य होतं. पण काही तासानंतर ट्रेन एका स्टेशनवर पोहोचली आणि परिस्थिती अचानक बदलली. रेल्वे पोलिसांनी कोचमध्ये तपासणी सुरू केली. ही नियमित तपासणी होती, त्यामुळे प्रवाशांनी फारसं गांभीर्याने घेतलं नाही. पण पोलिसांची नजर त्या तरुणीवर थांबली. पोलिसांनी तिच्याकडे जाऊन साधा प्रश्न विचारला. ती थोडी अस्वस्थ दिसू लागली. तिच्या चेहऱ्यावर हलकी घाबरलेली भावना दिसून आली. पोलिसांनी तिच्याकडे असलेल्या बॅग तपासण्यास सांगितल्या. सुरुवातीला तिने शांतपणे बॅग दिली. पहिली बॅग उघडली. काही कपडे, काही वैयक्तिक वस्तू, सगळं सामान्य. दुसरी सुटकेस उघडली. त्यातही काही खास आढळलं नाही. पोलीसही पुढे जाण्याच्या तयारीत होते, पण त्याचवेळी त्यांना एक इलेक्ट्रिक किटली दिसली. साधी दिसणारी इलेक्ट्रिक किटली. प्रवासात चहा किंवा गरम पाणी करण्यासाठी अनेक जण अशा किटल्या घेऊन फिरतात. त्यामुळे सुरुवातीला पोलिसांनीही ते फारसं गांभीर्याने घेतलं नाही, पण तरीही त्यांनी ती उघडून पाहण्याचा निर्णय घेतला. तरुणीच्या चेहऱ्यावर त्या क्षणी तणाव स्पष्ट दिसत होता. तिचे हात थोडे थरथरत होते. ती वारंवार बाजूला पाहत होती. पोलिसांना संशय आणखी वाढला. पोलिसांनी किटली हातात घेतली. ती उघडण्याचा प्रयत्न केला, पण सुरुवातीला काहीच वेगळं वाटलं नाही. पण आत डोकावताच पोलीस थोडे थांबले. काहीतरी वेगळं दिसत होतं. किटलीमध्ये नेहमी असणारी हीटिंग कॉईल दिसत नव्हती. आत रिकामी जागा तयार केली होती. पोलिसांनी किटली आणखी तपासली. आत काहीतरी गुंडाळलेलं दिसत होतं. त्यांनी ते सावधपणे बाहेर काढलं. ॲल्युमिनियम फाईलमध्ये गुंडाळलेले काही पॅकेट्स होते. आता परिस्थिती गंभीर झाली होती. आसपासचे प्रवासीही उठून पाहू लागले. पॅकेट्स उघडण्यात आली. आत पावडरसारखा पदार्थ होता. पोलिसांनी लगेच अधिकाऱ्यांना बोलावलं. स्टेशनवर अचानक गडबड सुरू झाली. तरुणीचा चेहरा पांढरा फटक पडला होता. ती बोलत नव्हती. पोलिसांनी तिला जागेवरून थांबवलं. आता संपूर्ण तपास सुरू झाला. पॅकेट्सची मोजणी करण्यात आली. एक नाही, दोन नाही, आणखी अनेक पॅकेट्स सापडले. प्रत्येक पॅकेट व्यवस्थित लपवलेलं होतं. या घटनेमुळे संपूर्ण स्टेशनवर खळबळ उडाली. प्रवासी थक्क झाले होते. साध्या दिसणाऱ्या किटलीमध्ये एवढं काही लपवलेलं असेल यावर कुणाचे विश्वास बसत नव्हता. पोलिसांनी तरुणीची चौकशी सुरू केली. सुरुवातीला ती काही बोलत नव्हती, पण नंतर हळूहळू माहिती समोर येऊ लागली. तिचं नाव समरीन अख्तर असल्याचं समोर आलं. ती मूळची पश्चिम बंगालची होती. काही दिवसांपूर्वी ती दिल्लीत गेली होती. त्यानंतर ती ट्रेनने केरळकडे निघाली होती. तिच्याकडे असलेली किटली खास बनवण्यात आली होती. आत मोठी जागा तयार करण्यात आली. पॅकेट्स तपासल्यावर धक्कादायक माहिती समोर आली. त्या पॅकेट्समध्ये सामान्य वस्तू नव्हत्या. तो पदार्थ होता MDMA नावाचा अंमली पदार्थ. 1 किलोपेक्षा जास्त ड्रग्ज किटलीमध्ये लपवण्यात आले होते. या ड्रग्जची किंमत जवळपास 50 लाख रुपये होती. पोलिसांनी तरुणीला जागेवरून उचलून ताब्यात घेतलं आणि पुढील तपास सुरू केला.